नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. आज जागतिक माती दिवस. आपल्यामुळं माती की मातीमुळं आपला प्रत्येक दिवस हा आजचा विचार करण्याचा दिवस आहे. आणि आजच्या अशा या शुभ दिनी आपण आपली माणसं या YouTube चॅनलचा शुभारंभ करत आहोत. मग खऱ्या अर्थानं आपली माणसं कोण, तर तो देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि आपली माणसं आणि माती याचा संबंध काय, तर निश्चित तो संबंध आहे. म्हणून तुमच्या समोर ही गोष्ट मांडण्याचा खारीचा प्रयत्न करत आहे. आपल्या देशाला लाखो वर्षांची परंपरा आहे. ज्या काही गोष्टी भारताकडे आहेत तर त्या आपल्या ऋषी संत वीर महापुरुष यांच्या प्रयत्नांमुळे आज आपण या सगळ्या काही गोष्टी बघत आहोत, त्या अनुभवत आहोत. आणि त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आपलं अस्तित्व आहे. पण त्यांचं अस्तित्व कोणामुळे होतं, तर त्यांचं अस्तित्व होतं या मातीमुळं. ऋषी संतांनी या मातीची महती सांगितली. या मातीला कशा प्रकारे जपावं, तिचं संवर्धन कशा प्रकारे करावं, यासाठी आपल्याला यथोचित मार्गदर्शन केलं. स्वतः त्यांनी जी संस्कृती उभी केली ती ऋषी कृषी संस्कृती आहे. आणि म्हणूनच ती खऱ्या अर्थानं आपल्या जिव्हाळ्याची आहे. यजुर्वेद, अथर्ववेद, कृषी पराशर ग्रंथ, वृक्षायुर्वेद अशा वेगवेगळ्या ग्रंथातून माती आणि मातीशी अवलंबून असा शेती उद्योग तो कशा प्रकारे करावा, त्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे आपण पिकं घेतली पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्या ऋषी मुनींनी करून ठेवलं. मग अशी मातीची अस्मिता कशा प्रकारे जपली जाऊ शकते, तर जीवाणूंच्या माध्यमातून जपली जाऊ शकते. या मातीला खऱ्या अर्थानं जे योग्य आहे त्या पद्धतीचं पोषण प्रदान करून तिची अस्मिता जपली जाऊ शकते. अशा अनेक गोष्टींचं आपल्या ऋषी मुनींनी संतांनी मार्गदर्शन केलं. आणि एवढंच नाही, तर जेव्हा जेव्हा या मातीवर, ही मातीच म्हणजेच काय, पृथ्वी माता, मातृभूमी, जेव्हा जेव्हा या पृथ्वी मातेवर, मातृभूमीवर विपत्ती येईल तेव्हा तेव्हा क्षात्रतेज वृत्तीनं आलेल्या शत्रूंचा नितपात करणं हे आपल्या भारतातील वीरांनी केलं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य आणि असे कित्येक महापुरुष यांनी खऱ्या अर्थानं तलवारीच्या पात्यांनी या मातीची अस्मिता जपली. ऋषीमुनींनी या मातीला कसं सांभाळायचं, कसं तिचं संवर्धन करायचं आणि कशा प्रकारे तिच्यात अन्नधान्य उगवायचं याचं मार्गदर्शन केलं. आणि तिची अस्मिता त्या माध्यमातून कशी जपवायची यासाठी या जिवंत परिसंस्थेला जिवंत कसं ठेवायचं हे आपल्याला समजावलं. ते सर्व काही वेदांच्या माध्यमातून, कृषी पराशर, वृक्षायुर्वेद अशा कित्येक ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचलं. आणि म्हणून आपण कुठेतरी अजून तरी अबाधित आहोत. आपल्या मातीची कुठेतरी अजूनही परिसंस्था जिवंत आहे. परंतु आपल्याला हे नाकारून चालणार नाही की येणाऱ्या काळामध्ये माती पूर्णतः नापीक झाली, निर्जीव झाली तर आपल्या हाताला काहीच लागणार नाही. कारण या मातीची अस्मिता जपणंच खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि अशी मातीची अस्मिता ऋषी मुनींनी, संतांनी, शूरवीरांनी जपली. तेव्हाचं माध्यम वेगळं होतं. आणि आज आपल्याला कोणाशी लढाया करायच्या नाहीयेत. आपल्याला फक्त आपलं शेत म्हणजेच आपलं स्वराज्य आहे. आणि आपण आपल्या स्वराज्यात काय पेरतो यावरून ठरणार आहे आपली त्या स्वराज्याप्रतीची भूमिनिष्ठा. कारण आपण जेव्हा जेव्हा म्हणतो की सातबाऱ्यावर जरी आपलं नाव असलं तरी त्याचे खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग तुम्ही मालक नाहीयेत, तर ज्या मालकाने तुम्हाला ही शेतजमीन सांभाळलेली आहेत त्या मालकाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीची अस्मिता जपली आहे. केवळ घोषणा देऊन चालणार नाही,
त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं जे मूलभूत काम आहे ते करणं गरजेचं आहे. जर आपण खऱ्या अर्थानं शेतकरी आहोत तर आपण मातीची अस्मिता जपली पाहिजे, कारण जो असेल खरा शेतकरी तोच करेल मातीचे संवर्धन, आणि मातीचे संवर्धन अर्थात स्वराज्य रक्षण. अशी ही सर्व मातीची अस्मिता जपणारी माणसं ती खऱ्या अर्थानं आपली माणसं आहे. म्हणून आजच्या या जागतिक माती दिवसाच्या निमित्त आपल्या समोर या युट्यूब चॅनलचा, आपली माणसं या युट्यूब चॅनलचा आपण शुभारंभ करत आहोत. जे काही आपल्या देशातील मातीची अस्मिता जपणारी माणसं झालीत, जे काही शूरवीर झालेत, ते खऱ्या अर्थानं या वसुंधरेचा उपभोग घेण्याचे अधिकारी आहेत. आणि जर आपल्याला या धरती मातेचा उपभोग घेण्याचा अधिकारी बनायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने या मातीची अस्मिता जपावी लागेल. कारण वीरभोग्य वसुंधरा जो या पृथ्वी मातेसाठी, मातृभूमीसाठी झटण्यासाठी, लढण्यासाठी, तिची अस्मिता वाचण्यासाठी सदैव कटिबद्ध असतो, तिच्यासाठी प्रसंगी मरण्यासाठी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांसारखा, महाराणा प्रतापांसारखा तयार असतो, तोच खऱ्या अर्थाने या पृथ्वी मातेचा उपभोग घेऊ शकतो. ही गोष्ट आपल्या मनात ठेवू, ध्यानात ठेवू आणि हृदयावर कोरून ठेवू आणि आपल्या समृद्धीच्या दिशेनं कामाला लागू. जे यजुर्वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये सांगितलं आहे की माता भूमी पुत्रोह पृथ्वीव्या, भूमी आपली माता आहे आणि आपण तिचे पुत्र आहोत. आणि म्हणून त्याही पुढे दोन एक श्लोक सांगितलाय, नमो मात्रे पृथ्वीवे, नमो मात्रे पृथ्वीवे. भूमी मातेला, मातृभूमीला माझा नमस्कार आहे, माझं वंदन आहे. पण हे वंदन खऱ्या अर्थानं कसं होऊ शकतं? तिला नापीक करून, तिला निर्जीव करून होऊ शकतं की तिला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवून होऊ शकतं? याच्या पाठीमागं फार मोठा आणि गहन अर्थ आहे. तुम्ही जर मातीची अस्मिता जपली तरच येणाऱ्या काळात तुमची अस्मिता जपली जाणार आहे. आणि त्याबद्दल यजुर्वेदामधला श्लोक आहे, पृथ्वी मातरमा हिंसिरमा अहम त्वाम, हे मातृभूमी न तू हमारी हिंसा कर और न हम तेरी हिंसा करे. तू आमची हिंसा करू नको आणि आम्ही तुझी हिंसा करणार नाही. मग आज प्रामाणिकपणे प्रत्येकाने हा विचार करण्याचा दिवस आहे की आपण या मातीची हिंसा करत आहोत, तिला नापीक करत आहोत की तिला खऱ्या अर्थानं सजीव आणि सुपीक ठेवत आहोत. जिच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, जिच्यामुळे आपण जिच्या छत्रछायेत राहतो, आपली घरं आहेत, दारं आहेत, शेत जमीन आहे, सगळं काही जिच्यामुळे अस्तित्व आहे, जिच्यासाठी लढले आपले शूरवीर, त्यांनी तिच्यासाठी प्राण दिलेत, हे आपण समजून घ्यायला तयार नाहीत. आपल्याला फक्त घोषणाबाजी पाहिजेत. आणि तिच्यासाठीच आपल्याला जी मूलभूत आपल्या मुळाशी जाऊन आपल्याला काम करण्याची गरज आहे. तरच आपण जे बोलतोय शेतकऱ्याचं राज्य, रामराज्य, स्वराज्य का येत नाहीत? का येत नाहीत? कारण तुम्हीच या मातीची अस्मिता जपणं सोडून दिलेलं आहे. ती जेव्हा आपण जपायला लागू तेव्हा आपली अस्मिता स्वतःहून झाळून आणि उठून दिसेल. आपली अस्मिता जपली जाईल, आपल्या जीवनात समृद्धी नांदी येईल, आपलं शेतकऱ्यांचं राज्य येईल, कष्टकऱ्यांचं राज्य येईल, मध्यमवर्गीय लोकांचं राज्य येईल आणि हे 100% येईल. अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं या भारताचा स्वाभिमान, या भारताची अस्मिता, भारताचं जे खऱ्या अर्थानं खेड्याकडे झाला ग्राम स्वराजचं जे स्वप्न होतं, जे आपल्या ऋषीमुनींनी जे खरं ग्राम स्वराज उभं केलं होतं, तर ते उभं करण्याचं ज्यांनी खरा प्रयत्न केला आणि सर्व लोकांपर्यंत ती ऊर्जा, ती चैतन्य पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, असे स्वदेशीचे प्रखर वक्ता आदरणीय स्वर्गीय राजीव दीक्षितजी यांनी खऱ्या अर्थानं भारताला भारतीय मान्यतेच्या आधारावर उभं करण्याचं जे काम सुरू केलं, ते काम आमच्यासारखे कितीतरी माणसं स्वतः स्वप्रयत्नांनी आपल्या आपल्या परीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आपली स्वदेशी विषमुक्त शेतीच तारू शकते, यासाठी ती शेती खऱ्या अर्थानं मातीची समृद्धी त्या माध्यमातून होऊ शकते, हा विचार, ती गोष्ट पोहोचवण्याचं काम त्या माध्यमातून करत आहेत. आणि म्हणून अशा सर्व महापुरुषांना वंदन करून आपणही देखील आपल्या या आपली माणसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मातीची अस्मिता जपण्याचा, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विचार पोहोचवण्याचं काम सुरू करत आहोत. गेल्या काही अलीकडच्या काळापासून
आपण आपल्या मुलांना देखील असं सांगायला लागलो की शेतीत काही खरं नाही बा, तर शेतीत का खरं नाही, तर त्याचं कारण देखील हेच आहे की आपण आपल्या मातीची अस्मिता जपत नाही आहोत. आपण फक्त तात्पुरतं कसं काढून घेता येईल याचा आपण विचार करत आहोत. आणि मग आपल्या मुलाला आपण म्हणतो की नोकरी कर, शेतीत काही खरं नाही. पण आज नोकऱ्या देखील मिळणं मुश्किल झालं आहे, कठीण झालंय. बरं, मिळाल्या नोकऱ्या तर त्याही पुढे जाऊन नाही मिळाल्या नोकऱ्या तर मग तुला धंदा टाकून देऊ. पण धंद्यामध्ये देखील अतिशयोक्ती झालेली आहे. घेणाऱ्यापेक्षा विकणारे जास्त होत आहेत. आणि त्याही पुढे जाऊन हे निश्चित आणि ठामपणे मी आज आपल्या समोर सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जे आपले पूर्वज सांगत होते, उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी, हेच आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे. आणि शेती जोपर्यंत उत्तम होत नाही, म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुळापासून दूर जाणार तेवढे तुम्ही गड्ड्यात जाणार, फेकले जाणार, तोपर्यंत तुमची लयास गेलेली समृद्धी, सुबत्ता परत येणार नाही. आणि ती लयास गेलेली सुबत्ता, समृद्धी जिजाऊ मासाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवून ही माती पिकण्या योग्य केली. याचा कधी कोणी अर्थ समजून घेत नाही. केवळ सोन्याचा नांगर फिरवला एवढंच त्याचं महत्व नाही, तर ती जमीन लागवडीखाली आणली. सामान्यांचं, रयतेचं जगण्याचा जो मेन पाया आहे शेती, त्याला चालना दिली. हे आपण समजून घ्यायला तयार नाही आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपली जी होणारी नाचक्की आहे, आपला शेतीचा वाढणारा जो खर्च आहे, तो आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचा ताळेबंद करून तो वाचवणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपली माणसं, मातीची अस्मिता जपणारी माणसं, हे आपलं युट्यूब चॅनल आपल्या सेवेमध्ये सुसज्ज होत आहे. आणि म्हणून आपल्या सर्व शेतकरी मित्रांना या आपली माणसं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. आपल्याला खऱ्या अर्थानं मातीची अस्मिता जपण्यासाठी, आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीविषयक अनेक गोष्टींचा उलगडा करण्यासाठी आणि योग्य तेच योग्य पद्धतीनं कोणतीही गोष्ट मुठीत न ठेवता आपल्या समोर ती गोष्ट आपल्या सोयीनुसार न ठेवता जे आहे, जसं आहे, जे योग्य आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ते जशाच तसं पोहोचवण्यासाठी आपली माणसं आपल्या सेवेमध्ये तत्पर होत आहेत, सेवेची ठाई तत्पर होत आहेत. आणि त्यासाठी आपणही सज्ज राहा. आपलं हे आपली माणसं, मातीची अस्मिता जपणारी माणसं, आजच्या जागतिक माती दिनाच्या निमित्त हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्व शेतकऱ्यांनी याला सबस्क्राईब करून ठेवा. कारण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हे मी आपणास आवाहन करू इच्छितोय. आणि त्यासाठी आपण येणाऱ्या काळात तयार राहा एका आगळ्या वेगळ्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली सर्वांची रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय.